नमस्कार मंडळी, मी कोल्हापूरची स्नेहा. तर सौंदती देवदर्शन या पार्ट 3 या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. तर हा पार्ट 3 आहे. वार होता सोमवार आणि सोमवारच्या दिवशी आम्हाला बनवायचं होतं नैवेद्य. कारण आदल्या दिवशी रविवारी आम्ही सौंदती डोंगराला गेलो होतो आणि तिथून मग रात्री आम्ही देवदर्शन करून परड्या वगैरे खरेदी केल्या होत्या. आम्हाला नवीन मूर्त्या घ्यायच्या होत्या, त्यामुळं आमची परडी मूर्ती वगैरे सगळं आम्ही खरेदी करून आलो. आणि सोमवारी सकाळी ना मग आम्ही येणकुंडात जाऊन आंघोळ वगैरे केली आणि पहाटे आणि लवकरच नैवेद्य वगैरे सगळा बनवून घेतला. आणि इथं आता बघू शकताय तुम्ही परड्या भरायचं आमचं चालू होतं. तर आधीच्या जुन्या आपल्या घेऊन गेलेल्या घरातून त्या परड्या आणि नवीन घेतलेल्या परड्या हे सगळं काही भरावं लागतं. तर आम्ही कडबू केले होते, वरण भात, त्यानंतर पुरी केली होती, पापड तळले होते, भजी केली होती, असं काही नैवेद्य होता, दही भात वगैरे. तर सर्वांनी इथं परडी वगैरे भरली. तर त्या मावशींना वगैरे बोलवलं होतं, तर त्यांनी आम्हाला भंडारा वगैरे लावून घेतला आणि परड्या भरून आरती वगैरे केलं. तर इथलं देवदर्शन करून आम्हाला पुढे जायचं होतं, त्यामुळे मग आम्ही 2 वाजेपर्यंत आमचं सगळं आवरलं आणि रूममधून मग आम्ही चेकआउट केलं. सागर बाबा दिलं, परशुरामा हो ग खाल्लं ते ना पापड. तर फायनली आमची झाली देवदर्शन वगैरे आणि आता जायची तर बघू शकताय पावसाचं वातावरण झालंय, पाऊस पडतोय आणि गाडीवर सगळं सामान बांधलंय. तर इकडं माझ्या मागे जे झाड दिसतंय ना तिथं मंदिर आहे. बसा लवकर, टाम 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 लवकर, पाऊस यायला लागलाय. हे बसा लवकर, टाम 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 टाम. थांबा थांबा. चला जाऊन दे बाबा. उद्या काय उद्या उद्या आई उद्या उद्या परशुराम उद्या उद्या उद्या. तर यल्लमा देवीचा उद गाई उद हा जयघोष केला आणि आम्ही लागलो परतीच्या प्रवासाला. तर परतीच्या प्रवासाला लागलो, थोडं काही अंतर पुढे गेलो तर काही अंतरावर पाऊस होता आणि काही अंतरावर पाऊस नव्हता. तर जसं जसं पुढं जाईल तसं तसं इतका मोठा पाऊस चालू झाला की भयंकर पाऊस चालू झाला. तर तुम्ही पुढे व्हिडिओच्या माध्यमातून बघाच. तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघत राहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जे कोण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, आता इथून पुढचं जे आहे तो आम्ही पॉईंट गोकाकचा बघायला जाणार आहोत. आणि इथे आता बघू शकता तुम्ही पावसाला सुरुवात झालेली आहे. तर पुढे सुद्धा भयंकर पाऊस चालू झाला होता, पुढचं काहीच दिसत नव्हतं, इतका भयंकर पाऊस होता. पूर्ण कर्नाटक भागात पाऊस होता. जसं आम्ही निप्पाणीमध्ये गेलो तर तिथून पुढे अजिबात पाऊस नव्हता. तर निप्पाणीच्या इकडे जो काही सौंदतीचा भाग आहे ना, तर तिकडेच पाऊस चालू झालेला होता. तर फायनली आम्ही पोचलेलो होतो गोकाकमध्ये. तर इथं आल्यानंतर ना आम्ही तर सर्वांनी चहा वगैरे घेतला, थोडंफार कोल्ड्रिंक वगैरे लहान मुलांचं वगैरे चालू होतं. तर ते माझा वगैरे ते घेतलं आणि चहा घेऊन मग आम्ही पुढे देवदर्शन घेतलं गोकाकच्या महादेव मंदिरात. आणि तिथून मग थोडं फोटो वगैरे झालं आणि फॅमिली टाईम स्पेंड केला आम्ही एकत्र. आणि त्यानंतर मग आम्ही परत परतीच्या प्रवासाला चालू झालो. तर चला आता मंदिरामध्ये जाऊया आणि तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. जायला तिकडे मंदिरावर घ्या तिकडे. कोकणमध्ये सिंदूर होते. कसलं भारी आहे बघ ही फोटो काढायला ते.
असं फोटोशूट उभा काढ ग मजा येईल. मोबाईल बंदी आहे. तर आम्ही आलोय गोकाक धबधबा पण सध्या बंद आहे. आम्ही आज बघायला चालत जायचं म्हणून हा, इथे. पडले गेले बंद केले. हा कुठलं तर इथं बघू शकताय तुम्ही आम्ही गोकाकमधून सगळं फिरलो, बघितलं धबधबा वगैरे, पण तिथं काय ते सगळं बंद होतं. त्यामुळं थोडंसं तिथं फोटो वगैरे काढले फॅमिलीचे सर्वांचे. आणि तिथून पावसाचं वातावरण झालं म्हणून गाडीत येऊन बसलो तर इतका धो पाऊस चालू झाला बापरे. तर फायनली आता ना आम्ही पोचलेलो आहोत कोल्हापूरमध्ये. फायनली आम्ही आलो आता कोल्हापूरमध्ये आणि आता लास्टला रेणुका माता मंदिरात आलोय. आता इथं दर्शन घेणार आणि घरी जाणार. तर असं म्हटलं जातं की सौंदती देवीचं दर्शन घेऊन आल्यानंतर कोल्हापूरमधलं जे काही आमचं ओढ्यावरचं रेणुका मंदिर आहे तर तिथं सुद्धा रेणुका मातेचं दर्शन घेऊन मगच घरी जायचं असतं. तर आम्ही सुद्धा इथं दर्शन घेतलं ओढ्यावरच्या रेणुका मातेचं आणि त्यानंतर घरी गेलो. तर भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.